तर मित्रांनो घोळ असा आहे की आता इथं बनवली अंडा भुर्जी आणि हे बघा इथं बनवली आता अंडा भुर्जी. याच्यामध्ये आता मीठ कमी आहे का जास्त आहे कोणाला माहित नाही. हाय गाईज, सबस्क्राईब कर दो. नक्की करा गाईज. नेमकं किती जणांसाठी करायलास? ठीक आहे ना, पुरण का एवढी? 9 अंडे त्याच्यात. 9 अंडे, वाह. भाई की लिटरली फटके हाथ में आ गई थी गाइस. और भाई का वीडियो हमने कल डाला है जब हम भूतिया वो जगह देखने गए थी, वो आप भी देख लीजिए. बहुत ही सुंदर भूतिया जगह थी. हाँ? नो, परत आता असा घोळ आहे की आता आम्ही आणले होतं इथं चपाती आता पार्सल, पण आता घोळ असा आहे की आम्ही आता भाजीच नाही आणली. तर आता आपल्याला बनावं लागणार आहे भाजी. तर बनवूयात आपण आता टोमॅटोची भाजी, ते पण आपल्याला बनवायची तव्यावर. आता तर टोमॅटोला इथं बारीक बारीक एकदम कापून घेतलंय. सगळ्यात पहिले आपल्याला इथं जिरे टाकून त्याला डान्स करायचंय हे असं. आता गाईज याच्यावर टाकूयात आता टोमॅटोज. हे गेला चाट मसाला. आणि डोंट जज मी, तुम्हाला जे मसाले टाकायचे ते टाका, सगळे चांगलेच लागतात मसाला. मी याच्यात टाकणार मॅगी मसाला. कलासपैकी आपली इथं भाजी बनलेली आहे. तर मित्रांनो आता भाजी वगैरे तर झालेली आहे आणि आता चला टेस्ट करूयात. आणि भाजी आणि चपाती सोबत थंडगार आपल्याला इथं बदाम शेक आहे. कधी हे कॉम्बिनेशन ट्राय केलं का? जर केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर नसेल केलं तर नक्की ट्राय करा. एक नंबर भाजी लागायली बघा. तेल मीठ चटणी एक नंबर पडलेली आहे. मस्त. तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा.